सेम यावेळेला तो छंद जोपासण्यासाठी म्हणून मी नाट्य प्रशिक्षणामध्ये भाग घेतला आणि बेसिकली ती गंमत अशी आहे की त्याला माझे वडील तयार नव्हते. आमच्या घरामधनं पूर्ण विरोध होता. माझे वडील एकदम म्हणजे ऑर्थोडॉक्स. हिच्या ह्या म्हणजे शालेय गोष्टींव्यतिरिक्त, एज्युकेशन व्यतिरिक्त काही तू करायचं नाही असं यांच्या घरात म्हणजे ते अगदी नव्हतं. अगदी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब, शिक्षण, नोकरी, लग्न, एखाद्या बँकेतला बघा, इंजिनियर बघा, लग्न करा, 2-3 मुलं झाली, चला संसाराला लागली बाई, हे असे विचार असणारे माझे आई-वडील. त्यामुळे काय झालं, की माझ्या वडिलांना हे काही पसंत नव्हतं आणि हे टीव्हीवर मग काय बाबा ते कसं असणार, लोकं कशी भेटणार, मग मुलीचं माझ्या लग्न होणार नाही वगैरे अशी त्यांना खूप टेन्शन्स होती आणि तू नोकरी करतेस, टीचर अशी नाट्य प्रशिक्षणमध्ये वगैरे असं त्यांना काहीतरी वाटत होतं. म्हटलं, "बाबा हा छंद आहे. मी काय बोंबलत नाही सुटणार आहे, की मी आता हे करते, मी ते करते. मला आवड आहे, मी करणार." तर ते मी करायला गेले आणि ते करताना गंमत अशी झाली होती, तुझ्या प्रश्नावर येते, की मी तिकडे माझा जेव्हा फॉर्म भरला, तर त्याच्यात माझा फोटो लावला नाही, मी माझा पत्ता लिहिला नाही, मी माझा नंबर लिहिला नाही आणि नेमकं ह्याने त्या दिवशी तिकडेच येऊन माझाच फॉर्म काढला. माझा तो मित्र बेसिकली प्रमोद कदम, म्हणजे आता तो एक्सपायर झाला बेसिकली, पण त्यांनी ते नाट्य शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं. तर तो मला म्हणाला, तुषार तू पण बघ ना ट्राय करून ऍक्टिंग, कारण मी मिमिक्री वगैरे थोडंफार करायचो, गाणी म्हणायचो, मिमिक्री करणं वगैरे टाइमपास कॉलेजमध्ये करायचो होतं. तो तू पण करून बघ ना एकदा नाट्य प्रशिक्षण शिबिर करायला, असं काही नाही वेगळं. म्हटलं बरं ठीक आहे, म्हणून टाइमपास म्हणून मी करायला गेलो. आणि आणि उगाच ना आपला कोणी ऍडमिशन घेतली म्हणून आपलं बघत बघत, तर म्हटलं ही कोण आहे रे? नाव फक्त लिहिलंय तिने, आणि घरचा गंमत पत्ता बघ, नाहीये. साधारण 40 ते 50 फॉर्म असतील. म्हणजे कसं आपल्या नशिबात असतं, की त्याने त्यातला फक्त माझाच फॉर्म काढला. हे तो मला अजूनही तसंच सांगतो तेवढ्याच ह्याच्यात. याच्यावरनं मला आधी वाटायचं की हा खोटं बोलतोय. पण नाही, तो प्रत्येक वेळेला ती स्टोरी तिथून सुरू होऊन तिथेच संपते. त्याच्यावरनं मला कळलं नाही, हा माणूस खरं बोलतोय. की कारण तो फॉर्म मिळाला. मग ही कोण आहे मुलगी? हिने का लिहिलंय? म्हणे नाही चॅप्टर आहे म्हणे बघ, फोटो पण नाही लिहिलाय, आपला हे पण नाही, पत्ता नाही, काही नाही. म्हणे उद्या आल्यावर बघ आणि मी उद्या येईन की नाही याची मला गॅरंटी नव्हती वडिलांमुळे.